हे सगळे नाते सांगितले. मी निष्ठावंत मित्र आहे तुमच्या मुलाचा, आणि मित्राला मित्र दाखवा. हे मधलं हसायले हो, पाण्यातलं हसायले, पण आईसाहेबावर मायेचं पांघरून. आपला मुलगा जर भगवान विष्णू आहे आणि दारातला जोगी जर शंकर आहे, तुम्हाला जाऊनपणा वाढवल. लय मोठी माया आहे त्याची. फक्त भाव जागरूक केला आणि आई दाखवणं एकदा जोग्याला. आणि द्वादशीच्या पर्व काळावर माझ्या भगवान शिवजीनं जोग्याच्या रूपामध्ये विष्णू परमात्म्याला पाहिलं आणि कैलासावर आले आणि तांडव नृत्य केलं. गिरिजा माता आल्या. आईसाहेबाने विचारलं, प्रभू काय ग, आज तुम्ही तांडव नृत्य करता, फार दिवसापासून केलं नाही. मला एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय. मी या सृष्टीवर जन्माला आलेल्या हरामखोरायचा, भाडव्यांचा कर्दन काळ जन्माला आलेला पाहिला. तो पाहिला फक्त द्वादशीच्या दिवशी. आणि द्वादशीच्या दिवशी नालायकांना मारणारा जन्माला आलाय. कंसाला कोणी हाणलं? भगवान कृष्ण परमात्म्याने. जरासंधाला भीमाला कोणी फाडायला लावलं? भगवान कृष्ण परमात्म्याने. महाराज विश्वाच्या सात्विक लोकांना जगू देणारा आणि नालायकाला संपवणारा. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्म संस्था संभवामी युगे युगे युगे. मी असतो पाहिलाय म्हणून प्रिय हे गिरिजा, मला थांबू नकोस. मला आनंदानं तांडव नृत्य करायचं. मी म्हणलं असतं, पण आज जरा आमचे ट्रान्सफॉर्मर गेलंय आमचं, जरा आज चलत राहते, पुन्हा कधी ऐकू. मला आज एवढा आनंद झालाय. कधी आनंद झालाय? हरामखोरांना संपवणारा पाहिलाय. शिवजींचं दुःखच गेलं, पण काय पाहता श्रीमुख गोविंद. अंतकरणातलं भय दिसून गेलं. कुती मारायचे लोक ने, कशी मारू एकटा. यांना संपवणारा पाहिल्याबरोबर आनंद वाटला. अंधार पडला, बॅटरी लो झाली, पॉवर संपला, मोबाईलची चार्जिंग संपली आणि अंधार पडला. आणि 5च मिनिटात गावाचा उजेड दिसला. आलं गाव. भय संपलं का नाही? आता मी गावाच्या जवळ आलो. शिवजींच्या लक्षात आलं, एकटा किती लोकायला संपू. मूर्खांचा सुळसुळाट संपवणारा आलाय. दुःखच गेलं. काय ताकद महाराज. बाई श्रीमंत होती. एवढाच उदाहरण आहे का? लोक जेवायचे तर श्रीमंत बाई. किती श्रीमंत. तिचा नवरा नगरसेवक नव्हता. तिचा नवरा नगराध्यक्ष नव्हता. तिचा नवरा आमदार नव्हता, खासदार नव्हता, मंत्री नव्हता, महाराज नव्हता. या सगळ्याला कोण्या दिवशी मारायचं हे तिच्या नवऱ्यानं बटन दाबल्यावर मरत होते. एवढ्या श्रीमंताची बायको, एवढ्या श्रीमंताची.
तिच्या नवऱ्यानं सही केल्याशिवाय गिरगावकर मरतच नाही. भोगावती नावाच्या गंगेचं पाणी, त्या साईनं सही केली मृत्यूपत्रावर. उद्या दुपारी ठेक 12 वाजता गिरगावकर आऊट. निमित्त कशाच? खोकला झाला, सर्दीच झाली, गुचकीच लागली, एकूणच दुखलं, वांतीच झाली, चक्करच आली, निमित्त. पण सही तिच्या मालकाची अनंत बुवा. काय मालकाची पावल. तिच्या नवऱ्यानं सही केल्याशिवाय पाऊसच पडत नाही लहानेसर. काय पावर. आणि तेवढ्या मोठ्या नवऱ्याची बायको एक संन्याशी गेली आणि त्या संन्याशानं सांगितलं, तुला जिंतूरमध्ये सप्ताह झालाय गुरुजीचा आणि सप्त्याच्या पतरवाळ्या पडल्यात, त्या तुला झाडायला जायचंय. ती म्हणली, बाई मी हे तसे टाकणार नाहीत पतरवाळ्या, पण मी झाडून काढायला? मी एवढ्या मोठ्या इंद्राची बायकोन झाडून कसं काढेन? म्हणले, उद्या तू संपलन पुण्य येऊ लागत ती माघारी. तिनं सांगितलं, महाराज ही येळ येऊ नये असं एखादं औषध देता का? एकच औषध आहे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. जाय तू बघायला. आता गोविंद बघायला वरी थोडाच होता. माझे भक्त गाती जेथे नारदामी वैकुंठात वरी भजन नाही महाराज. का? तिथं भजन नाही म्हणून ते थांबत नाही, खाली भजन आहे म्हणून थांबतोय. आणि म्हणून काही लोकांना आवडला म्हणून खाली आले. 33 कोटी देवांचा राजा, 222 दिवे ज्याच्या गाडीला, त्याला वरी कर म्हणून मालक खाली आल्यावर मग त्यानं पकवाद घेतला. पकवाद अगोदर कोणी वाजिला असेल तर इंद्रानं वाजिलता. हो, इंद्रानं. भजन आधी कोणी केलं असेल तर तुंबराने केलं, शिवजीनं. नारद तुंबर सांब गायन करी. हो, पकवाद वाजली इंद्र. हो, गंधर्व गायन करण्यासाठी खाली भजन खाली आले. मग त्याला माहिती याला भजनाची आवड आहे, भजनात सापडते. आणि मग इंद्राच्या पत्नीचं नाव शची. तिने विचार केला, त्याला पाहिल्याशिवाय आपलं दुःख जात नाही. मग अनया नावाच्या गवळ्याची पत्नी म्हणून जन्माला आली. प्रभावतीची सून खाली आल्या आणि पाण्याच्या निमित्तानं त्याला पाहतो. ती एवढं सांगतो, मिस पानियाची गोविंदाची चट. महाराज देवाची चट म्हणजे आवड लागली पाहिजे. जिभेला कशी चट असती, कडक चहा प्याची, अद्रक टाकून चहा प्याची. हो, सावकार कॉफी छान करा गिरगावच्या बाळूला. काय जिभेला चट. पोटाला कळती का आतड्याला? इथं ज्या जिभेच्या शेंड्याला कशी चट आहे तशी डोळ्याला चट पाहिजे, त्याला पाहायची. आणि तिला ती चट लागली, आवड लागली, मी त्याला पाहावं. महाराज काही बी निमित्त असू द्या पाहायला जायची. महाराज गुरुजींना चट होती त्याला पाहायची. गुरुजीला चट होती ज्ञानेश्वरी वाचायची. गुरुजीला चट होती गाथा वाचवायची. म्हणून अख्खं जग गुरुजीला आता डोळ्यानं पाहते, डोळ्यानं वाचवते. गुरुजीला काय ताकद आहे. आणि मग ती भरला उलंडो निरिता करी घट. भरलेलं रिचून द्यायची. सासू म्हणील भरलेलं ना कशाला चालली? नाही, रिकाम आहे. देवाला पाहण्यासाठी. इतकं देवाला पाहिलं, इतकं देवाला पाहिलं तर तिला पुण्य किती लागले हे मला सांगता येणार नाही. तेच पागल झालं. हिच्याला पाहायला गेली का तेच पागल झालं. काय राधेचं स्वरूप महाराज, काय राधेचं स्वरूप. आजही काही कमी पागल होतेत का? हो, म्या तुझ्यासाठी मायबापाला सोडय, म्या तुझ्यासाठी मायबापाला सोडय. मी किती पागल झालो. एक पद माझ्या एक वाक्य ऐकलं. अरे ती रस्त्याने चालली, अरे ती रस्त्याने चालली, 10 दिशांनो फुले टाका. अरे ती रस्त्याने चालली, 10 दिशांनो फुले टाका. तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका. हो, सकाळी पाणी नेत नाही सुमळ्या, आणि तुझ्या हृदयाचा गालीच्या. काय नालायक बापा हे. काय काय जोर, काय काय नाटक. काय 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 भुलल्या. काय राधा, एक राधा भेटली. महाराज काय आमच्या यायचा स्वभाव बाई. एकदा रानात गेले तर 90 एकर जमिनीतली गुंठा ठोली नाही. कायच त्याच्या हाताची ताकद आहे बाई. गुंठा ठोली नाही, गुंठा 90 एकर मध्ये गुंठा. काय वर्णन, काय नाटकन, काय सोंग. जाऊ द्या. काय राधा महाराज. महाराज त्या राधेकडे इतका पुण्याचा संचय झाला, इतकं शरीर पवित्र झालं.
महाराज चंद्राला वाटलं आपला कलंक धुवून जाईल म्हणून कानात प्रवेश केला, आणि सूर्याला वाटलं आपल्या तेजस्वी प्रकाशानं ज्या ज्या लोकांना आपण घाम काढाय त्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर हिच्या भक्तीचं तेज आपल्याला मिळा म्हणून एका कुंडाला सूर्य आणि एका कुंडाला चंद्र म्हणून वारियाने कुंडला. त्या कुंडलाचं वर्णन आपल्या बाईनं 3-3 कोटीचा हिरा जरी घातला कानात आणि तुम्ही कान तुटूस तर जरी अशी मान हाणली, म्हशी गोमाशी हाणताना कशा हाली त्यात, तरी तुमच्या कुंडलाचं वर्णन गाथ्यात येणार नाही ना, माया कुंडलाचं वर्णन गाथ्यात येणार नाही. का? आपले शरीर सावकार तितके पवित्र नाहीत. हिरण सावकार आपलं शरीर तितकं पवित्र नाही, राधेचं शरीर इतकं पवित्र होतं. महाराज त्या पुण्याचा पुरुषार्थ ते इतकं येडं झालं, इतकं येडं किती हो सांगू तुम्हाला, किती येडं झालं. गाईचं दूध काढण्याऐवजी बैलाखालीच गुंडी घेऊन बसलं. असा सापडेल का इतका येडा? येडं तरी असं करीन का? इतकं येडं झालं. बैल महाराज पुरुषार्थ इतका होता, बैलाला सांगितलं मी जरी येडेपणा केला राधेकडे बघून तर तू येडेपणा करू नको, देत राह दूध. म्हणून बैल दोहितो नंदा घरी, बैल दोहितो. मग श्रुती जास्त उचलू लागली देवाला, थोडस संतांकडे येतो. श्रुती लय उचलू लागली, काय देवे काय देवे काय देवे, बैलाचं दूध काढ. तर एका व्यक्तीनं श्रुतीला सांगितलं जास्त उड्या हाणू नकोस, देवानं बैलाचं दूध काढ पण जिवंत. आणि गुरुजी ज्या व्यक्तीचा गाथा वाचित होते त्या तुकोबारायनं दगडाच्या नंदीचं दूध काढ. आता कोण श्रेष्ठ? येले स्वराते पुजिले दूध नंदीचे काढिले, पाषाणाच्या नंदीचं दूध काढले. काय पुरुषार्थ महाराज लोकांचा. योग असा आला. काय देऊ राधे तुला? काय नकोच देऊ. काय कमी होतं पहिलंच मला, काय देतोस? एकच काम कर, मी गेल्याच्या नंतर माझं शरीर जिथं समर्पित होईल, ज्या मातीत मी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. आपल्याकडे गोपीचंद लावण्याची पद्धत आहे, गोपीचंद लावण्याची पद्धत आहे. गोपीचंदन म्हणजे गोपीच्या अंगाची माती. एकच सांगतो माझ्या माईंनो, तुम्ही इतकं नवऱ्याला जीव लावता, पण असा एक तरी दिवस आहे का तुमच्या जीवनात नवऱ्यानं तुमच्यासाठी गंध लावलाय? सांगा नि इमानदारीनं. नाही लावला, नाही लावला. तुम्ही मालकाच्या नावाने गंध लावता. जगात एकच बदल आहे, एकच बदल आहे. जिनं आपल्यावर भक्तीचं इतकं प्रेम केलंय तिच्यासाठी विश्वाच्या मालकानं गंध लावला. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिळवती गळा रे. आणि काय दंडक द्याला आपल्याला? तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर मला जी आवडती तिच्या अंगाची माती तुम्ही कपाळाला लावा, तर तुम्ही मला आवडतात. म्हणून गोपीचंद लावण्याची पद्धत आहे आपल्याकडे. महाराज सांगा, विश्वाच्या बापानं जिला कपाळावर बसले याच्यापेक्षा कोणतं सुख पाहता? पाहता श्रीमुख गोविंदाची विठोबा रखुमाई. गोपाळांना घेऊन विश्वाचा मालक गोडशाशा यमुनेच्या तीरावर वाळवंटात बसलेले आहेत. सर्व गोपाळ एकत्रित बसलेले आहेत. फुलांच्या पाकळ्यांसारखी अशी चहूबाजून मध्यस्थानी भगवान आहेत. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. काय ते महाराज, गोपाळांचं मन वेधलं. गोपाळ त्याला किती आवडत होती. गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. त्यांचं अंतःकरण गोड होतं. एक सांगू तुम्हाला, शबरीच्या अंगावर एका तिळा इतके दागिने नव्हते, आणि जिला 8व्या अवतारात मारलं तिचे अंगच दिसत नव्हतं, इतके दागिने होते. पण तिला शोषून मारलं आणि शबरीला इथं घेतलं. त्याच मालकानं एकीला शोषून मारलं. दागिने भरपूर होते, सुंदरही होती. शबरीच्या अंगावर तिळभर दागिने नव्हते, पण मधात घेतली. अंतःकरण गोड होतं. ती गोपाळांची अवस्था. महाराज, आई जरी असेल, मी खाण्याचं सांगितलं, मोठं झाल्यावर मुलगा सुद्धा आईला उष्ट देत नाही. लहानपणी बाळानं चिवळलेलं आई सुद्धा खात नाही. तोंडातलं ताक पिलं. काय भक्तीचा पुरुषार्थ असेल त्या गोपाळांचा. ती गोपाळ एकत्रित केली आणि तिथं जेवण केलं. बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन,
खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख एकत्र केले आणि शिदोऱ्या एकत्र तो प्रसाद म्हणून तो काला. महाराज ज्ञानोबाराय जन्माला आले, तुकोबाराय जन्माला आले, नामदेवराय जन्माला आले, नाथबाबा जन्माला आले, सावता बाबा जन्माला आले, शेना महाराज जन्माला आले, कबीरजी जन्माला आले, मीराबाई जनाबाई मुक्ताबाई जन्माला आल्या, गोरोबा काका जन्माला आले, रविदास महाराज जन्माला आले. काला त्यांच्यामुळं. आणि त्यांच्यानंतर काला आपल्याला कवडीचा कळत नव्हता, म्हणून आपल्याला काला माहीत झाला गुरुजींमुळं, आपल्याला काला माहीत झाला नथुराम बाबामुळं, आपल्याला काला माहीत झाला मारुतराव महाराजांमुळं, आपल्याला काला माहीत झाला मोतीराम महाराजांमुळं. काय अधिकारी पुरुष महाराज, त्यागी पुरुष. स्वामीजी इथंच तुमच्या बाजूला एक महान संन्यासी डोंगरामध्ये देवानंद बाबा, काय साधू. मागे एकदा मी नारायण महाराजांना भेटलो, पांगरीकरांना. महाराज असं बघितलं की नामाचे ठसे त्यांच्याकडे बघितलं की दिसतात. काय लोकांचं जीवन महाराज, अख्खं जीवन भजनात घातलं. काय पुरुषार्थ. रमेश बाबा तुमच्याकडे बघितलं की नथुराम बाबाची आठवण होती. किमान तुम्ही कीर्तनात खूपसं त्यांचं सारखं सारखं नाव घेता. आनंद वाटतो की एका मोठ्या महात्म्याचं चिंतन करणारी लोक आहेत. नारायण महाराजाकडे बघितलं, त्यांच्याकडे एक तो गुरुवर्य नथुराम बाबांचं चरित्र लिहिलं. ते पुस्तक पाहिल्याच्या नंतर त्याच्यातून असं चैतन्य सांडत होतं, चैतन्य सांडत होतं. काय सुंदरसं पुस्तक. काय तो विवेक त्या नारायण महाराजांना पांडुरंगानं दिला. काय पण एक आहे महाराज, एका माऊलीचं वाक्य, या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं इतकं मात्र निश्चित आहे. हो, गुरुजी आपल्याला कधी कळाले? प्रतिमेत आल्यावर. गुरुजी आपल्याला कधी कळाले? चित्रात आल्याच्या नंतर. काय पुरुषार्थ या लोकांचा. चला, त्या शिदोऱ्या केल्या विश्वाच्या मालकानं तो काला घेतला. तो काला आपल्याला सप्ताहाच्या रूपानं, भजनाच्या रूपानं आजही इथं करण्यासाठी भेटतो. योगायोग. माझ्या श्रीगुरु ज्ञानसूर्य ब्रह्मीभूत वेदांत केसरी ज्ञानसूर्य मुक्त कैवल्य श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला या जिंतूर नगरीमधील नगरेश्वराच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह आहे. मी कीर्तन सुरू झालं, उभं राहिलो त्यावेळेसपासून सर्व तरुण सावकारांची हेलमेल पाहतोय. कोणी एखादं मोठं बकेट आणतात, कोणी मोठं पातेलं आणतात. काय नाना महाराज, दिवसभर आपल्या उद्योगामध्ये व्यस्त असलेली माणसं, यांच्याकडे धुण्या भांड्याला बायका असणारी माणसं, फरच्या पुसायला कपडे धुण्यासाठी घरी लोक असणारी माणसं, आज मोठी मोठी पातेले तुम्हा सावकारांची लेकरं उचलतात. महाराज, तुमच्यावर झालेली गुरुजीची कृपा आहे. तुमच्यावर झालेली गुरुजींची कृपा आहे. एक सांगू राजांनो, माझ्या गुरुजीच्या पुण्यस्मरणामध्ये तुम्ही एवढ्याल्या जडजड वस्तू उचलिता. माझा विटेवरचा मालक तुमच्याकडे आलेली मोठी कामं सारण्याचं काम विटेवरचा मालक करील, आणि गुरुजींच्या कृपेनं तो जगाचा पाप सारी. किती मात्र गुरुजींचा पुरुषार्थ आहे. माझ्या पूज्यश्री गुरुजींच्या पुण्यस्मरणासाठी जमलेली तुम्ही सात्विक सदाचारी पावन श्रोते मंडळ, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. काल जसे सकारामजी चित्रवार सावकार यजमान, तसे आज आमचे किरणजी सावकार. गेल्या वर्षी सुद्धा किरणजी सावकार वट्टमवार सात्विकपणानं. सावकार सका सावकार मगाशी सांगत होते, या जागेसाठी काही 5-7 जण इतकी तळमळतीनं, कारण सहकार्य जरी सगळ्यांचं असेल तरी घंटा बांधणारी माणसं लागतात. रमेश बाबा खूपसं त्यांनी सांगितलं, समाजातल्या काही लोकांनी खूप तळमळ केली. खूप एवढं मोठं वैभव. नाही तर मी एकदा सुरुवातीला आलो त्यावेळेला मध्ये कीर्तन झालं तर मलाच कळत नव्हतं मी काय बोलतोय म्हणून. पण एवढं मोठं आज इथं एवढं प्रस्त उभं केलंय. महाराज, निश्चित माझे गुरुजी वैकुंठातनं तुम्हाला पाहत असतील आणि विटेवरच्या मालकाला सांगत असतील, प्रभू, हे प्रभू, तुझं भजन करणाऱ्याचा सप्ताह इतका मोठा करायलेत, तर देणं लक्ष्मीला त्यांच्याकडे पाठवून दे. लक्ष्मीला त्यांच्याकडे पाठवून दे. एक सांगू का,
देवाचं चिंतन केल्यावर अनंत लक्ष्मी येतच नाही, हे डोक्यातलं काढून टाका. तुम्ही कपाळ फोडून जरी त्याच्या पायावर रक्ताचा अभिषेक केला तरी तुमच्याकडे लक्ष्मी येत नाही. तुम्ही त्याच्या भक्ताचं वर्णन केल्यावर लक्ष्मी तुमच्याकडे येते. जे भक्त चरित्र ते प्रशंसती. किती आवडते गुरुजींचं वर्णन करणारे देवाला, किती आवडते प्राणापेक्षा. तेही प्राणाही परवते मज आवडती निरुते. जे भक्त चरित्र ते प्रशंसती. त्याच्या अंतःकरणापेक्षा गुरुजीवर प्रेम करणारी माणसं स्वामीजी त्याला आवडतात. अविरत असंच प्रेम तुम्ही कायमस्वरूपी गुरुजीवर ठेवा. राजे हो, मी 2 गोष्टी सांगेल. तुम्ही कधी देवाचं दर्शन नाही घेतलं तरी असं मी म्हणणार नाही, तरी पण म्हणेल. एखाद्या तीर्थावर जाता नाही आलं तरी मी म्हणेल काही हरकत नाही. आईवडील जिवंत असतील तर तुमच्या व्यवहाराकरता जात असताना, दुकानात जात असताना, नोकरीला जात असताना, सकाळी स्नान झाल्यावर हातात पिशवी घेऊन बाहेर जात असताना माईचं आणि बापाचं दर्शन घ्या. कधी कधी तुमचे आई वडील कालवश असतील, त्यांच्या प्रतिमा भिंतीवर असतील, तर त्या प्रतिमेला नमस्कार करून जा. दिवस माळेपर्यंत तुमच्या हातात यश राहील. दिवस माळेपर्यंत तुमच्या हातात यश राहील, यश राहील, यश राहील. तुमच्या पूर्वजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं तर दिवस माळेपर्यंत तुमच्या हातात यश राहील. आणि गुरुजीच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं तर तुम्ही मरेपर्यंत तुमच्या हातात यश राहील. इतकी मोठी ताकद आहे. कारण पूर्वज सुद्धा संतांचं दर्शन घेतल्यावर प्रसन्न होत असतात. देवाला सुद्धा संतच आवडतात. म्हणून मला असं वाटतं फारसा अडचणीत हात घातल्या विचू निघत असते. मला हे ज्ञान येतंय, मला ते सांगता येतंय, मला ब्रह्मज्ञान येतंय, काय येतंय. अरे लेकरं जेवायला बसले, कांदेन भाकरी दिल्या ती खात असतात का काय कुठं? अरे सकाळी खाल्लेलं डाकणे साहेब संध्याकाळी सांगता येत नाही. आपण इतक्या साध्या विचाराची माणसं, आपल्याला इतकं अडचणीत जाता येत असतं का? आपण सोपा परमार्थ करायचा. फक्त ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, या अष्टादश संत, श्री गुरु रंगनाथ गुरुजी, मारुतराव महाराज, नथुराम बाबा यांना अंतःकरणात घोळवा. जगाचा मालक तुम्हाला पाळण्यात घोळीन. सोपा पुरुषार्थ सांगितलं. कशाला अडचणीत जाता उगं घेणं देणं. एक जण म्हणला गिलासभर रसासाठी ऊस लावला, गिलासभर रस पिण्यासाठी ऊस लावला, आणि रस काढायची मशीन आणण्यासाठी बायकोचे जोडे विकले. रस काढायची मशीन आणण्यासाठी बायकोचे जोडे विकले. ज्या नवऱ्यानं बायकोचे जोडे विकले ते नवरा जिता का मेला? बायको जोडे कधी काढून टाकीत असती? काय मूर्खपणा आहे. त्याच्यापेक्षा काम करून 10 रुपयाचा एक गिलास भर रस पिणं किती सोपं आहे. मग बाकीच्या अडचणी करण्यापेक्षा 10 रुपयात रस भेटत असेल, हे बाकीच्या अडचणी करण्यापेक्षा नुसतं गुरुजीचं चिंतन केल्यावर सगळं भेटत असेल तर कशाला नाटकं करायची? सोंग येते मी हे करतो, मी ते सांगतो, मला इतके श्लोक पाठ आहेत. सांग पाप्याच्या माईला. बसला इकडं सांगत पिटापिटा करीत. हा पुरुषार्थ गुरुजींचा आहे. झालेली सेवा सत्पुरुषाच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या कृपाप्रसादाने आणि श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या आशीर्वादाने मी कालचं आणि आजचं उभं राहून कीर्तन करतोय. हा माझ्या गुरुजींचा पुरुषार्थ आहे, माझ्या रंगनाथ गुरुजींचा पुरुषार्थ आहे. मला एका 27 मिनिटाच्या नंतर आलो होतो. तुम्ही रात्री मला वाटतंय किती वेळ बोललो रे? 2.5-3 तास बोललो. तरी मला एका तिळा इतका त्रास रात्री नाही ना आज नाही. आणि मला असं वाटतं ही ऊर्जा कायमस्वरूपी पुन्हा गुरुजीच्या पुण्यतिथीपर्यंत मिळणारच आहे. मग नंतर आता एकदा पायी केली, आता पुन्हा पायी नाही करणार. पुन्हा 15 दिवसाची गाडी न करीन. हो, पुन्हा उभं राहायची ऊर्जा मला मिळणारच आहे. आणि तुम्हा सगळे उदात्त अंतःकरणाने मला एकच आशीर्वाद द्या की वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळायची ताकद मला तुमच्या आशीर्वादानं मिळो. दर महिन्याच्या वारीला मी पंढरपूरला जात राहो. मला केवढं जरी आमिष एखाद्या श्रीमंतानं दाखिलं तरी मी त्या आमिषाला बळी न पडो. शुद्ध एकादशीला मी पंढरपूरलाच जावो असा आशीर्वाद मला तुम्ही देत राहा. पुनश्च एकदा गुरुजींच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.
स्वानंद सुखनिवासी महाराज व्यवहारात जसा आदर आहे तसा परमार्थात सुद्धा आदर की माझ्या व्यतिरिक्त जगाला शून्य मानणारे गुरुजी आहेत. त्या गुरुजी सरका थोडंसं पुढे पुढे सरका 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 सरका. का गर्दी करता हो? रोजच्या कीर्तनाला गर्दी करायला पाहिजे. आजच काय बाळाच्या कीर्तनात काय बंडलं गवसतेत का तुम्हाला? सारखं आलं पाहिजे मागच्या बी कीर्तनाला. चला, काय रूपात ताकद आहे गुरुजी मालकाच्या. किती मोठी शक्ती, किती मोठी शक्ती. काय पुरुषार्थ आहे त्या रूपामध्ये. प्रचंड सुंदर व्यक्ती एक. रात्री कमी बोललो होतो गुरुजीवर म्हणून आज बोलायचं. ते बोलण्याच्या ओघात हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. जर वारीचा प्रसंग असेल आणि कीर्तन कोणतं जरी असेल तर वारीवरच 10-15 मिनिटं बोलायचं असते. आज गुरुजींचा सप्ताह आहे. गुरुजीवर बोलणं महत्व आहे. योग असा आला. प्रचंड सुंदर व्यक्ती, फार सुंदर व्यक्ती. एखादी गोष्टी आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण त्याचा उद्रेक करायचा नाही. आपल्याकडे जर भारीची गाडी असेल तर लोकायला कट हाणायची नाही. हो, वरच्या लय कट हाणता येतात. हाणता येत नाहीत, कट हाणूनच तुला कापित होतो. हो, आपल्याकडे श्रीमंती असेल तर त्या श्रीमंतीच्या बळावर केळी खायची आणि सालटे दुसऱ्याच्या दारात टाकायची. पहा आम्ही केळी खातो. हो, तुला केळाचे बुडं कापायची इळ येईल. येड्यावानी करू नकोस. वरचा फार हुशार आहे, अत्यंत चतुर आहे. सगळी ताकद त्याच्याकडे. एका सुंदर व्यक्तीनं साधा दिसणाऱ्या लोकांना हसायला सुरुवात केली. माझं मत 4 चाकाच्या गाडीत बसणाऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे मोटरसायकलवर बसणाऱ्याकडं. देवा, काय माझ्यावर कृपा केलीस रे. तो रस्त्याची धूळ खात मोटरसायकलवर पळायला मला एअर कंडिशनर गाडी दिलीस. काय माझ्यावर तू उपकार केलीस, काय माझ्यावर कृपा केलीस रे देवा. तुझ्या कृपेने मी 4 चाकाच्या गाडीत बसतो. मोटरसायकलवर बसणाऱ्यानं लहाने सर साध्या सायकलवाल्याकडे बघायचं. पॅन्डल मारू 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 आगाव त्याला किती त्रास व्हायला आहे. आणि सायकलवर बसणाऱ्यानं पायी चालणाऱ्याचा विचार करायचा. किती पाय दुखत असतील, किती चालायला आहे. या लोकांना देव मोठं करेल, मोठं करेन या लोकांना. पण माणसाकडे वैभव आलं की आपण सर्वसामान्याला हिनवतो. हे आपल्या अधोगतीचं लक्षण आहे. तुम्हाला एक सांगू का, गळ्यात 1 किलो भर दागिने असावा, पण संक्रांतीच्या दिवशी मंदिरात गेल्याच्या नंतर गरीबाच्या बाईला आदरानं हळीत कुंकू द्या. तुमच्या गळ्यातले दागिने 2 किलो होतील काही दिवसानं आणि तुमच्या मालकाला आयुष्य वाढेल. पण गळ्यात जास्त दागिने घालून जर गरीबाच्या बाईला हिनवशील तर संक्रांतीला, पुढच्या संक्रांतीला तुझे दागिने बँकेत असतील. आणि त्याच्या पुढच्या संक्रांतीला तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघल. तुला कुठंतरी जावं लागेल. माय नको करू, असं करू नकोस द्वारका, चतुरा, मंजुळा, करू नकोस, असं करू नकोस, करू नकोस. कशाला लोकाला विनवता. डाकणे साहेब इतका सुंदर, इतका सुंदर, इतका मदनापेक्षा सुंदर माणूस. पण एका साधूला हसू लागला.
साधूचं शरीर 2-4 जाग्यावर वाकलेलं. हसू लागला. महाराज, मोठी माणसं हत्तीसारखी असतात. ते कोणाच्या हसण्याकडे लक्ष देत नाहीत. 5-50 कुत्रे हत्तीला भुकू लागले आणि हत्तीच्या डोक्यावर चिमणी बसलेली. चिमणी तर चिमणी म्हणली, दादा पाय नाही तुला कुत्रे किती भुकायलेत. हत्ती म्हणला, जाऊ दे, बस आनंद घे. माझ्या डोक्यावर बसली म्हणजे विमानात बसल्यासारखा आनंद आहे तुला, घे आनंद, जाऊ दे. हो नाही, चिमणी मारायला हत्तीला काय लागते? नाकातला फुसकारा सोडणं आणि चिमणीचे पाखाडं निघणं संगच होईल ना. हा, पण चिमणी दमच खाईन. म्हणली, बाई हत्ती दादा मला आवडत ना, काय तुला कुत्रे भुकायलेत? तर शेवटी हत्ती म्हणला, ते नुसते भुकत आहेत, मला डसत नाहीत. भुंकोन या स्वान लागे हत्ती पाठी, होऊन हिमपोटी कुत्रे नुसते हत्तीला भुकत येत. रमेश बाबा डसतच नाहीत. डसल्यावर होते काय माहितीये का? कुत्रे बोचरी होते. हत्तीची त्वचा इतकी कठीण आहे आणि वरून इतकी मऊ आहे, दात पटकन मधात जाते, पण काढताना वापसच येत नाहीत. सका सावकार किरण सावकार रिकामाच खोबळा घेऊन कुत्रं बाहेर येते. मग कुत्रं बोचरं होतंय, पण कुत्रं नुसतं हत्तीला भुकत आहे, डसत नाही. चिमणीला सांगितलं, बाई मी नुसती सोंड हालेल्यावर 10 कुत्र्याचा पोत्रा होईल, पण लोक मला येड्यात काढतील. हत्तीनं कुत्र्याच्या नादी तरी कशाला लागायचं, आणि मी नादी लागू तरी कशाला कुत्र्याच्या? हत्ती म्हणला, ते मला डसतच नाहीत ना बाई, तू ताण घेऊ नको, तू ह्या लोक उडीच येत नाही, तू मस्त बस. मोठी माणसं हत्तीसारखी असतात. मोठ्या अधिकारी लोकांची चेष्टा केली तरी त्यांना काही आवडत नाही, काही त्यांना दुःखही वाटत नाही. निंदा स्तुती नावडे, निरोबराय सांगतात, पाहता परब्रह्म आवडे. निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. त्यांना स्तुती आवडत नाही आणि निंदाही आवडत नाही, फक्त परब्रह्म आवडते, अनंत बुवा, त्याला म्हणायचं साधू. पण या साधूची चेष्टा केली, ते चालत होते, साधूच्या डोक्यावर सूर्य सावली धरत होता. आपल्याला छत्री घ्यावा लागेल. सूर्याच्या गोळ्या संपल्यात का आपल्यावर छत्री धरायला? पण त्या साधूवर छत्र धरायचे. एवढा मोठा साधू पाहिल्यावर भुकणाऱ्यानं जरा विचार करावा ना. कुत्र्याला कळतच नाही हो, हत्तीला ढसल्यावर आपण बोचरे होतो तरी कुत्रे पळत येत, आणि खरंच कुत्र्याला कळत नाही. जीपच्या मागे कशाला लागाव? तुम्ही कधी गाड्यात बसल्यावर तुमच्या माग कुत्री लागतात का नाही? भावताला वाव 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 वाव, मधात माणूस असं चोपत आहे. आता आत येतच नाही ना, पण मधली मधली माणूस असं करते, कसं काच फोडून येईन ते, पण कुत्रे लागतेतच मागे. पहिल्यापासून कुत्र्याला नादच कोणाच्या मागे लागायचा, मग ते 4 पायाचे असो की 2 पायाचे असो, नादचे 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 नादचे. काही काही 2 पायाच्या कुत्र्याला बी कळत नाही 4 पायाचे कुत्रे कुठं ठेवा. बापाचं रान इकून गाडी घेतली, बापाचं रान इकून गाडी घेतली, गाडी हाणायला त्यो बसला आणि कुत्र त्याच्या सीटावर बसलं. लय कुत्र्याला कळत नाही हो कुत्र कुठं बसवा. असे बरेच कुत्रे आहेत, त्याच्या सीटवर कुत्र्याला बसतं, कुत्र बाहेर जीप काढून बोलणाऱ्याला चाटीत. नाही, आमचा टब्या लय शान आहे. वा वा वा, बापाची जमीन फुकलीस टब्यात. वा, तुला पुढचा जन्म कुत्र्याचा. विढाला विढाला. साधूला ढकलून दिलं, खर्चटलं. वेगाच सांगतो महाराज, साधू साधू असतात, साधूनं शाप दिला नाही, ते देवाला भांडत होतं. हे नालायक लोक जर आम्हाला त्रास देत असतील तर तू मेलास का आमच्यासाठी? देवाला तू मेलास? अविरत आम्ही तुझ्यासाठी भजन केलंय, तू मेलास? तुला लाज वाटत नाही? आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण, आणि आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. देवा तुला लाज वाटत नाही? त्याचं तिथं अंग चळचळ कापलं आणि त्याच्या हृदयातून शाप पडला. साधूला हसणारा सुंदर सुदर्शन सर्पाच्या योनीत गेला. नुसता वाकत होता. साधू 4च जाग्या वाकडा, सुदर्शन किती वाकडा मिळच नाही. मग शरण आला, आता तू दुःख त्या दिवशी जाईन पाहता श्रीमुख गोविंदाचे. आणि मग गोकुळात गेला. गोकुळात प्रत्येकाच्या जवळ काठी होती. काठी जवळ असल्यावर सर्प येतो का जवळ?
म्हणून तर शेतकरी रानात जाताना काठी आपटीत होते. संवेदना लक्षात आल्या की सरप रस्ता सोडित होता, म्हणून काठ्या लागत होत्या. कवडाच्या मागं काठी अडकिलेलीच असायची. कालाय तसबे ना, मग त्या काळात गोकुळात प्रत्येकडे गाई म्हशी असल्यामुळं काठ्या होत्या, म्हणून सर्पाला तिथं जाणं उचित नाही. आणि सर्पाला कोणी कोण हाणतेत काठी, मागून का पुढून? तोंडाकून म्हणजे पुढून. आणि इचाला मागून का पुढून? मागून. बचर बचर करणाऱ्याला पाठीत का तोंडाव? म्हणजे असं कळावं ना मला, म्हणजे मग चुकतं का मलाही कळायला. ते बचर बचर करणाऱ्याला सुद्धा तोंडावर सांगते. हो, जाऊ द्या म्हण त्याला, आमच्यात बॉम्ब टाकी तू. सापाला माहित होतं मी शापित सर्प आहे, पण मला हाणतील. एक उत्सव होता, त्या उत्सवाकरता सगळी जण गेली. नंद बाबाला गेलं. दादा आले, सगळे काय आले. फार काय असं पाहत होता तो प्रसन्न मुद्रेनं, दुःखद मुद्रेनं. धार नाही. विश्वाचा बाप आला. बापाला पाहलं, त्या योनीतून मुक्त करण्यासाठी त्याला फाडून टाकलं. त्यालागी विमान पाठविले. विमानात बसला तो, आणि विमानात बसल्याच्या नंतर ती व्यक्ती पूर्वपदाला गेल्याच्या नंतर पूर्वजांनी विचारलं, का रे तू सर्पाच्या योनीत होता? एवढं मोठं दुःख. जगात एक नंबरचा सुंदर, नाव सुदर्शन, जगातला एक नंबरचा सुंदर, मदनापेक्षा सुंदर. देव किती सुंदर आहे, मदन सांगायचा. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, एवढा सुंदर देव. मदना इतका सुंदर, आणि मदनापेक्षा हा सुदर्शन सुंदर. एवढा मोठा सुखद, आणि योनी पेटली सर्पाची. किती दुःख असेल. पूर्वजांनी विचारलं, का रे एवढं मोठं दुःख होतं तुला, गेलं कशाने? औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज हाडामासाचा कुंभार, मी रात्री बोलून गेलो तुम्हाला. तसा कुंभार चंद्र सूर्य येतोपर्यंत होणे नाही. हाडामासाचा कुंभार मातीचे गाडगे तयार करणारा नाही. हाडामासाचे मज्जातंतूचे गाडगे तयार करणारा कुंभार, त्या कुंभाराचं नाव आहे ब्रह्मदेव. जगात प्रत्येक कुंभार दादा छिद्र नसणारं गाडगं तयार करील. छिद्र नसणारं गाडगं तयार करील. एका गाडग्याला छिद्र पाडित असते, पक्षाच्या दिवशी घेत असते त्या अक्षय तृतीयाला. त्याला वरच्या तोंडाच्या खाली एक नोक असते बारीकस. पण अजूनही बऱ्याच लोकांना त्या गाडग्याचा अर्थ कळत नाही. ते गाडगं पाण्यानं भरायचं, त्याच्या खाली ज्वारीची किंवा तांदळाची किंवा गव्हाची थोडी रास ठेवायची, त्याच्यावरती कळस भरून ठेवायचा, आणि हातामध्ये दर्भ घेऊन ते पाणी त्या बारीकशा नोकानं हातावून घ्यायचं, आणि अंगठ्यानं 3 वेळेला दक्षिणेकडे तोंड करून खाली सोडायचं. हा अक्षय तृतीयाचा सिद्धांत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आपल्याकडं पाणी कधी सोडायचं, कशा करता सोडायचं. एरवी आपण अभिषेक करत असताना पाणी सोडतो ते वेगळं, पण पक्षाचं काम करत असताना पाणी, पक्ष म्हणजे पितराचं, हे काम करत असताना अंगठ्यानं. दिवा लावण्याच्या पद्धती असतात. 10व्याच्या दिवशी माणूस गेल्याच्या नंतर 10 दिवस दिवा लावतो, त्याचं तोंड दक्षिणेकडे असावं. आपण हवन केलं असेल, नवरात्रीतला असेल, गणेश याग असेल, लक्ष्मी याग असेल, रुद्र स्वाकार याग असेल, कुठला असेल, याच्याकरता बलिपिंड द्यावा लागतो. हा बलिपिंड देत असताना कणकीचा दिवा असतो, त्या दिव्याचं तोंड सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून उडीद सोडून बलिपिंड द्यावा लागतो, भात सोडून. याचंही तोंड तिकडं असावा. पण दीपावलीच्या दिवशी सर्व दिशेनं दिवे लावावं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. आपण देवघरात किती दिवे लावतो, देवघराचं काय, प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे.
आपली पूर्वज असतील, कोणाचे आजोबा गेले असतील, कोणाचे वडील गेले असतील, कोणाचे कोण गेले असतील, त्यांचे फोटो कोणीकडे तोंड करून असावा याचं सुद्धा शास्त्र आहे. याचं सुद्धा शास्त्र आहे. घरात वाघाचे फोटो नसावा. देवी जरी असेल, देवी जरी वाघावर बसलेली, तर त्या वाघाचं तोंड विस्कटलेलं नसावा. कारण दृश्या दोषा भय व्याप्ती व्याघ्रा भय हो कृतजन्य पापाहाम दृष्टीच ततेवचा. आपण जी गोष्ट पाहतो का त्या गोष्टीचे संस्कार अंगावर जडत असतात. त्याच्यासाठी म्हणून पूर्वीचे माणसं अगोदर शेण काढायला गायीच्या गोठ्यात जायचे. कायच बघा, बैलच बघा, शास्त्र आहे. हो, महाराज वाघ पाहिल्याच्या नंतर पुरुषार्थ भेटला असतात. मोठे मोठे लोक जंगलातच आधी फिरायला गेले असते. नाही, फार मोठी ताकद आहे, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. प्रत्येक गोष्टीचा सिद्धांत आहे आपल्या संस्कृतीमध्ये, पण ते आपल्याला कळत नाही. हे आपलं नशीब खोटं आहे. त्याला करता काय? चला, हाडामासाचा कुंभार महाराज विश्व निर्माण केलं. किरण सावकार आपल्याला झालेली लेकरं तरी आपल्या अंगठ्याला जुळतील अशी अंगठी असतील का त्यांची? तशी असते तर माघारी थंब द्यायला असताना. काय काय कुंभार असेल रमेश बाबा. ह्या एवढ्याशा जाग्यामध्ये 150 कोटी लोक बसिले. 150 कोटी, इतक्या जाग्यामध्ये 150 कोटी लोक बसिले. एकाचा तरी थंब गिरगावकराच्या थंबसारखा आहे का शेठजी? काय डोका असेल ना त्या डोक्याचा विचार करा ना. काहीतरी विचार करा, त्यानं काय बनवलं असेल. लोक म्हणते आता थंबवर सगळं करते. अरे त्याचं नाव घेणं सुंबळ्या. तो कुठून आणला थंब? त्या बापाची जी आगिरी आहे का मुंगश्या? काही सोंग करते. त्याचा विचार करा ना. त्यानं बसवलं इतक्यात. त्यानं एक जणानं मोबाईल घेतला भारीचा, नालायक होतं, लॉक लावलं त्यानं डोळ्याचं. आणि बायकोला माहित होतं भंगिरी आहे, ती गांजा हिचकायली पण उघडत न. तुमचा नवरा किती शहाणा हे तुम्हाला पाहायचं असेल तर मोबाईलचं लॉक काढून तुमच्याकडे 8 दिवस मोबाईल घ्या. किती नालायक किती शहाणा आहे कळतो. उघडत न. मी म्हणलं तू इतका नालायक बायको जो मोबाईल देतो. म्हणलं काय कळन, तिने किती हिचकू दे लॉकच उघडत नाही. आणि म्हणलं तू कसा उघडी तू? म्हणलं डोळ्याचे त्याचे सेन्सर जुळलेत. मी पाहिलं कीच मोबाईल खुलतो. अरे बापरे, काय मोबाईल आहे, काय मोबाईलची कंपनी आहे. नालायका, अरे तुझ्या डोळ्यातलं सेन्सर किती गोड टाकलंय. तुझ्या डोळ्यात जे सेन्सर आहे ते कोणाच्या, तुझ्या बायकोच्या पण डोळ्यात नाही. हे सेन्सर तुला ज्यानं टाकलंय ते ब्रह्मदेव किती अधिकारी. याची जर अक्कल आहे का तुला? याची अक्कल धर ना. तुम्हाला एक सांगू का, एक जण म्हणला मी वाऱ्यालय करतो. काय मोठाडपणा सांगायचं. एक सांगता येईल ना बाबा, मला जर कोंबडं केलं असतं तर कीर्तन करता आलं असतं का? नाही. हा, एकादशीला कापलं असतं है का नाही स्वामीजी? मला जर केवढी मोठी मसड केलं असतं, 20 लिटर दूध देणारी मसड केलं असतं, तरी मला पांडुरंगाच्या मंदिरात जाता आलं असतं का? गुरुजीचं नाव घेता आलं असतं का? तिथंच पिळे घेऊ मकाचा नाश केला असता. कोकणी मसड केला असतं जरी मला, पिळे घेऊच मकाचा नाश. आणि नदीला पाणी प्याले की पुढून पाणी पिती आणि पुन्हा शेणानं पाणी खराब करते. इतक्या मसडाई चित्र. कोणाच्याच नशिबात मसड येऊ नये. सगळ्यांच्या नशिबात गायीच याव्या. तुम्ही का हसायले? मी असं काही म्हणेन ना गाव, चांगलंच म्हणालो ना. महाराज हे सांगितलं काय ब्रह्मदेवाचा पुरुषार्थ, किती ब्रह्मदेवाचा पुरुषार्थ. पण तोही ब्रह्मदेव दुःखी आहे. तोही ब्रह्मदेव दुःखी आहे. काम चुकले ना, नियम चुकला ना. वेदार्थाचा गोवा कन्याभिलास वेदेना यायशी सांगितले. महाराज आपल्या धर्मात जे वागायचं त्या वागण्याच्या पलीकडचं ब्रह्मदेव वागले म्हणून ब्रह्मदेवाची चूक झाली आणि ब्रह्मदेव अपूज्य ठरले. एवढा मोठा विद्वान, इतका मोठा विद्वान. महाराज आपल्या पाया पडतात लोक. हे प्रचंड उद्योगातले लोक आहेत, कोणी याच्यातले लोक आपल्या पाया पडतात आनंद बुवा. मग आपल्या श्रीमंतीला पाहून पडतात का? नाही. तुमच्या गायनाला पाहून पडतात का? ए बुवा तुमच्या वादनाला बघून पडतात का? नाही. सांगा गिरगावचा बाळ्या लय असा टच बोलत म्हणून पडतात का? नाही 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 नाही. महाराज आवीट देवाचं नाव घेणारे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आवीट देवाचं नाव घेणारे गुरुजी, या लोकांचं आपण भजन करतो म्हणून आपल्या हे पाया पडतात. ये रविता रे पोषे
महाराज कोण पुसला असता आपल्याला? एवढा मोठा हाडामासाचा इंजिनियर आर्किटेक्ट ब्रह्मदेव दुःख पावला. कधी गेले या दुःखातून मुक्त? ज्या दिवशी विटेवरच्या मालकाला एका जंगलात पाहिलं त्या दिवशी ब्रह्मदेवाचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. काय काय ताकद महाराज. शिवजी एके दिवशी दुःखी झाले. शिवजी कुठे दुःखी असतात का? पण शिवजीला दुःख कशाचं झालं माहितीये का तुम्हाला? हरामखोराची संख्या वाढली, नालायकाची संख्या वाढली, भडव्यांची संख्या वाढली, धर्मद्वेषांची संख्या वाढली, धर्मभ्रष्टांची संख्या वाढली, धर्माला कलुषित करणाऱ्या मूर्खांची संख्या वाढली. आणि यांची संख्या वाढल्याच्या नंतर शिवजींनी 11 डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर शिवजींना दुःख झालं. या सृष्टीचं कसं होईल? काय होईल या सृष्टीचं? किती मूर्ख लोक आहेत. आईला सांभाळणं, बापाला नीट बोलणं, आजोबाला नीट बोलणं, ज्येष्ठांना नीट बोलणं. हा, पत्नीशी व्यवहार नीट नाही, सगळी संपत्ती ताब्यात घेतली, काही कळलं याला. कसं होईल याच्या घराचं? याच्या घरात किती सात्विक लोक आहेत. अशी प्रत्येक गोष्टीतली नालायक लोक भगवान शिवजीला दिसली. शिवजीला ते दुःख झालं. पण शिवजीने विचार केला हे दुःख जाईल कधी? शिवजीचं दुःख द्वादशीच्या दिवशी मिटलं. द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म अष्टमीला झाला. किरण सावकार, अष्टमीला जन्म झाला आणि द्वादशीच्या दिवशी भगवान शिवशंकर स्वामीजीच्या रूपात आले. हे जोग रूप आहे. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग. वस्त्र घातले, हातात शंख घेतला, आणि नंदाच्या दारात जोग्याच्या रूपात शिवजी आलेत. अलग ठोकली. अलग ठोकल्याबरोबर खिडकीतनं पाहिलं जोगी. सूर्याच्या प्रकाशाकडे पाहिलं. सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी जोगी. शिवजी आहेत ते, भगवान शिवशंकर आहेत. आलेत एका जोग्याच्या रूपात आलेत. आईसाहेबाने विचार केला काय जोगी दिसतोय. याच्या अगोदरचे जोगी बरेच आले पण एवढे तेजस्वी दिसले नाही. कोण जोगी असेल? प्रसन्नपणाने दासीला सांगितलं, सेवकाला सांगितलं, सगळ्या दाशाला सांगितलं, प्रत्येकानं सूप भरून घ्यायचं आणि जोग्याला नेऊन द्यायचं. सुपान दान करीत होते ना पहिले. हो, आता घरात कोणी मेलं तर सूप ऐकत आणावं लागते सावडायच्या दिवशी. पाखडायचा संबंध ये ना. घर पाखडील काय पाखडी त्यानं सुपाना? घरच पाखड बंद, घर पाखड बंद. त्या पाखडा पाखडीनं सगळेच बाजूला गेले. हो, नाही तर शहाण्याबाईनं पाखड तर बारीक पुढं जात होतं, भुसकट लांब पडत होतं आणि चांगले दाणे कोण्यात जात होते, सुपाच्या कोण्यात. असं पाखडायचं. मी काय बाई नाही, पण जुन्या पाखडणाऱ्या पाहिल्या ना, तर चांगले दाणे कोण्यात यायनं असे पाखडे. सासरा नावाचा दाना, सासू नावाचा दाना, आजच सासरा नावाचा दाना, पांगा पांग केली. वा वा वा. कळन तुला, तू मोठी झाल्यावर तू हे पोरं कोणती घंटी वाजित येतं. एक सांगू माझ्या माईंनो, विनोद म्हणून ऐका जाऊ नका. ज्याला आपली श्रीमंती चंद्रसूर्य येतोपर्यंत टिकवायची त्यानं घरातल्या लोकांचा आदर करा. इतकंच घ्या. आजच्या कीर्तनातलं काहीच घेऊ नका. एवढंच घ्या, एवढंच घ्या, एवढंच घ्या. किरण सावकार, सखारामजी सावकार, लक्षात ठेवा, बाप दादा आपल्याला श्रीमंती ठेवत असतात पण ही श्रीमंती पचण्यासाठी त्यांचे आशीर्वाद गरजेचे असतात. बाप दाद्यानं जर आशीर्वाद नाही ठेवले तर जन्माला येणारी संतती शिमग्याचा हुरीव जन्माला येते. आणि शिमग्याचा हुरीव काय कामाचा? महाराज एका बाईला 5च झाले आणि एकीला 100 झाले. काय कामाचे होते? चिखला आणायला गेले बोंबलत आणि त्याचा हत्ती केला. हिला 5च झाले, याच्यातलं एकच गेलं आणि इंद्राचा हत्ती घेऊन आलं माईला संक्रांतीच्या दिवशी. किती चांगले. मग हे होण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद लागतोय. चला, द्वादशीच्या दिवशी आले, दान भरपूर दिले. गहू आली, ज्वारी आले, तांदूळ आले. आता तांदूळ शिवजी घेत असतात का?
या इतक्या तांदूळ टाकायल्यात शिवजीच्या अंगावर. पुढची टाकी तीन, मागची बाजूला सरकी तीन, त्याच्यावर टाकी तीन, पाणी टाकी तीन, तांदूळ सळडे. आणि शिवजीच्या मंदिरात घाण वास सुरू झाला. लय पुण्य लागन काय महाराज. शिवजी एवढे निर्मळ आहेत, एवढे निर्मळ आहेत, तुम्ही काही बी टाकून त्यांना घाण करू नका महाराज. निर्माल्य काढल्याशिवाय दुसरी फुलं वाहत नसतात, याचं शास्त्र आहे, याचा नियम आहे. मेंढ्या सुटल्यावानी करी जाऊ नका. चुकीचं काम आहे, चुकीचं काम आहे. मला सांगा, पेढा कसा आहे? गोड आहे, गोड आहे, गोड आहे. तुम्ही आता नगरेश्वराच्या पिंडीला जर पेढा चिटकिला तर तुम्ही घरी गेले होते, पेढ्यावर कोणी येईन स्वामीजी? मुंग्या. आणि मग शिवजीच्या तोंडात तुम्ही आदरानं त्या साळुंकेला पेढा लावला आणि त्या पेढ्यामुळं जर मुंग्या त्या साळुंकीवर जात असतील तर मला असं वाटतं ब्रह्मदेवाच्या गोळ्या संपल्यात का तुम्हाला पुण्य द्यायला? का परिणाम झाला ब्रह्मदेवाच्या डोक्यावर? मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. काही पण नाही करायचं. आपल्याकडं जा त्या मध्य प्रदेशमध्ये जा, आरत्या कशा करावं मी रात्री सुद्धा सांगितलं. काय शिस्त, काय शिस्त. बघा काही लोकांचा सिद्धांत, किती मोठा सिद्धांत. चला, एवढे मोठे भगवान शिवजी द्वादशीच्या दिवशी आले, विनंती केली नंदराजाला, आणि तुमच्या धर्मपत्नीला सांगा आणि तुमच्या धर्मपत्नीला म्हणा, तुझ्या बाळाला सांग की दारात आलेला जोगी मी त्याचा मित्र आहे. दारात आलेला जोगी मी त्याचा मित्र आहे. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे, योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. आणि मग यशोदेनं पाळण्याची दोरी हल्ली. हे तुझा मित्र आलाय, योगी दिसतो विचित्र. काय विचित्रपण आहे? डोळे तीन येत. आतापर्यंत जेवढे योगी पाहिले त्याला दोनच डोळे, पण तुझा मित्र आलेला योगी त्याला डोळे तीन, तीन डोळे. सावकार, सगळ्या योग्यांच्या अंगावर वस्त्र, काहीच्या अंगावर वस्त्र नाहीत, नागा आहेत. काही पांढरे वस्त्र धारण करणारी, काही भगवी वस्त्र धारण करणारी, काही वस्त्र न धारण करणारी, काही कोपिनधारी आहेत. किरण सावकार, पण आजचा योगी गजचर्म, वाघाचं कातड, हत्तीचं कातड अंगावर घेणार आहे. नाही वस्त्र, अंगावर वस्त्र नाही, चर्म आहे. आणि मनवी तुझा मित्र, आवाज गेलाय, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, हे बाळा जो जो रे. पाळणा हालीत होती. काय जुन्या बाया गाणे म्हणायच्या, काय अंगाई गायच्या. आताच्या हाड कुत्र्या, हाड कुत्र्या. मला वाटतं सासऱ्याला म्हणाली का नवऱ्याला कुत्र म्हणाली, काय नाही. आखं जीवन त्याच्या जीवनात हाडहाडच. लहानपणापासूनच बाटली हातात. एका मोठ्या व्यक्तीने एक लेख लिहिला 9 पानाचा. या देशातल्या काही नालायक माईला सुद्धा शरीराच्या पुढे लेकराची किंमत नाही. मी कशाला माझ्या शरीराचा शेप बदलू, बॉटलनं दूध पाजते. मग मला वाटतं त्या बॉटलला असं मऊ तोंड असतंय ना, रबराचं निप्पल म्हणतात का त्याला, ते मऊ तोंड असतंय ना लहानपणी. मोठं झाल्यावर तोंडात बदल होतो, ते जरा टपराचं असतंय. मग लहानपणापासून माईनं बॉटल दिली ना रबलाच्या तोंडाची, मोठं झाल्यावर त्या रबलाच्या जाग्यावर टप्पर येते. आणि लहानपणी माईनं रबल दिल्यावर पितय, मोठपणी टप्पर उघडून पितय. इतकाच फरक राहतो. नका अशी नाटकं करू. कधी कधी जुनं लक्षात ठेवा, ठेवा लक्षात. जुनं खायचं पण लक्षात ठेवा. कोरोनानं शिकले आपल्याला जुनं खायचं. वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबीर, आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा,
आई ग खडी साखरेची खडी मला लवकर करून दे वडे. हे दीड महिन्यापूर्वी शिजलेल्या आलूची वडे बाहेर खाता म्हणून, आणि येताना नवऱ्याला सांगता येताना वडापाव घेऊन या. हो, 2 मुर्दुंगा एवढी नवऱ्याची ढेली. कोणत्या टेलरला शर्टाची शटिंग येईन. इथं आज चाललंय, खाली आज चाललंय, पुढं इकडे आलंय. तरी ती बाई म्हणली आमच्या मालकाला आरतीमध्ये टेबल घ्यायचं कामच नाही, याच्यावरच रजिस्टर होते. वा 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 मंजुळे, काय पुरुषार्थ तू, काय सोंग. आपलं खाच शिका, आपलं आपलं. हा, काही भाषेला टिंब टुंब काने उकार दिल्यावर धकत. मराठी भाषेला पेनचा टिपकाही सण होत नाही. आगा टाकाई न सावती. चुकून लिहिता लिहिता पेन सहज आदळला आणि टिपका पडला तर त्याचा अर्थाचा अनर्थ होतो. डाकणे साहेब, इतकी मराठी भाषा पवित्र आहे, सरासही सहन करत नाही. सगळ्या भाषेत पतिव्रता भाषा कोणती असेल तर मराठी. म्हणून तिचं नाव प्राकृत आहे. तिचं ओरिजिनल नाव आहे देवनागरी. मराठी MA केलं, मराठी भाषेचं नाव तर कानो बापा. तुला ज्यानं पदवी दिली त्याला बेश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे. विठाला विठाला काय सांगत होतो. दूध पवित्र आहे, गोड आहे, पवित्र आहे. एखादी मुस्लिमाची माऊली बाळंतीण झाली, हिंदूची झाली. शरीरामध्ये अशा काही व्याधी असतात की त्या व्याधीमुळं बाई बाळंतीण झाल्याच्या नंतर, प्रसूती झाल्याच्या नंतर बाळ सुखरूप जन्माला येते, पण तिचं दूध संपत आहे. दूध संपत आहे. मग हॉस्पिटलमध्ये जावा, त्या माऊलीच्या हृदयकमळातलं दूध वाढण्याची काही औषधं घ्यावं, पण त्याला किती वेळ लागण ढाकणे साहेब? 1-2 दिवस लागतील का नाही भारतराव? तर मग त्या 1-2 दिवसात ते बाळ वाचू शकतं का? त्यावेळेला जगात त्याला वाचवायची एकाच दुधात ताकद आहे, ती फक्त गाईच्या. इतकी ताकद त्या गाईच्या दुधात आहे, फार मोठी शक्ती त्या गाईच्या दुधात. आणि ते दूध पाणी टाकून द्या, चांगल्या प्रतीचा कापसाचा साफ केलेला रू गोळा, त्यानं ते पाजायचं. किती गोंडस, किती गोंडस. विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. तो अंगणात रांगायला लागलेला आहे. गेलं कोणाचं? नामदेवरायला बरीच लोक विचारणारी होती की विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातंय, पण आम्हाला असं काही सांगा ना. रात्री जसं आपण बोललोत की चरणाची सेवा केल्याच्या नंतर फायदा काय, तर साडी व्यवस्थित नेसायला नसणाऱ्या बाईच्या गावातल्या गाईला आणि म्हशीला जर दोऱ्या सोन्याच्या असतील तर याच्यापेक्षा स्वामीजी श्रीमंती कोणती असेल? ही त्याच्या पायातली ताकद आहे. आज त्याच्या मुखातली ताकद बघायची. महाराज, त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर तुम्ही हिंदूची माणसं प्रसन्न झाला असताल, हे मला काही एवढं मोठडपण वाटत नाही. एवढं काय मोठेपण वाटत नाही. एक जण म्हणला रोज सकाळी दुपारी संध्याकाळी मी माझ्या बापाच्या पाया पडतो. याच्यात काय मोठाडपण आहे? अरे तालुका तुझ्या बापाच्या पाया पडतोय, तुझा बाप किती श्रेष्ठ याच्यात मोठा आहे. तू तर पडशील, काही नवल नाही, पण तालुका तुझ्या बापाच्या पाया पडतोय हे किती मोठेपण आहे, हा महत्वाचा विषय आहे. भगवान देवाला बघण्यासाठी एकच मुसलमान गेला. तो तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेला होता. तांबुळी म्हणजे मोमिनाचं कुळ, पानं ऐकणारा. एकदाच बघायला गेला आणि दुसऱ्यांदा ज्या वेळेला बघायला गेले त्यावेळेला एका साध्वीचं दर्शन झालं. ती साध्वी म्हणजे जनाबाई. आणि पहिल्यांदा गेले, हिंदी भाषित होते. उत्तर भारतातून जप करीत गेले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. मिलना विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना.
त्या महात्म्याचं नाव आहे संत कबीर. लहानेसर कबीर नाव आहे, कबीर कबीर. गेले भेटायला महाराज. त्या दिवसपासून त्या रूपात एवढे गुंतले कबीर, एवढे गुंतले. किरण सावकर त्या रूपाला एका अवतारात नाव होतं राम. स्वामी एका अवतारात नाव काय? राम होतं, राम. त्या रूपाच्या स्वरूपाला एक नाव पडलं राम. ते राम नाव अंतःकरणात आणि रूप डोळ्यात. किती डोळ्यात रूप घेतलं, किती अंतःकरणात राम घेतलं. धंदा होता शेले इनायचा. आता मशीन आहेत, हातमाग होते. हातमागाच्या अगोदर हातानं शेला इनायचा. तर ते शेला इंता डोळे झाकून अंतःकरणात रूप ठसवायचं, राम राम म्हणायचं. तर त्या शेल्याचा दोरा ज्याच्या घरी जाईन त्याच्या इथं भजन करीत होता. एक शपक पुरावा. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. इतकी त्या नामात ताकद. जातीनं कोण? मुसलमान. ना सावकार, ना ब्राह्मण, ना मराठी, ना वंजारी, ना माळी, ना साळी, नाही कोणीच नाही. कोण? रमेश बाबा मुसलमान. इतकं रूपांतकरणात ठरलं, इतकं अंतकरणात ठसलं. आणि एके दिवशी त्या पवित्र माणसाच्या बायकोवर संकट आलं. वारकरी जेव घालायचा प्रसंग. घरात वाटीभर पीठ नाही, वाटीभर तांदूळ नाही. ते एका दुकानावर गेली, दुकानदाराला सांगितलं, दादा द्या ना किराणा. मी नेहमी सांगत असतो, आमच्यातला एखादा म्हणत असेल पैशाचं काय करायचं तर त्याचं ऐक जाऊ नका. असं समजायचं त्याची ब्रेक लाईनर उघडलेत. बायकोला साडी घ्यायची असेल तरी पैसे लागतात. माईला साडी घ्यायची असेल तरी पैसे लागतात. बापाला कपडे घ्यायचे असतील तरी पैसे लागतात. दुसरी एक गोष्ट सांगू तुम्हाला, स्वामीजी तुम्ही संन्यासी आहेत, तुम्हाला पण भूक लागल्यावर दुपारी पैसे लागतात. फक्त पुरावा सांगत नाही, लक्षात घ्या. असं देव म्हणेल का हे संन्यासी आहेत म्हणून वरूनच बट्टे आणि तुपाची वाटी पडू द्या? होईल का सावकार? असं पैसे लागतात. दुसरी एक गोष्ट सांगू रमेश बाबा, काही माणसं पैशावाल्याच्या नावानं तळहातावर मिरे फोडीत. मिरे जरा तिखट असतात ना, तळ हातावर मिरे फोडीत काही नालायक लोक. पण पैशावाला पुढे आला की बर 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 यावर कपोरीच्या लग्नाला. मी सांगत नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. किती मान्यता सांगू तुम्हाला. सेठजी तुमच्याकडे ज्यांची भेट व्हायची सावकारांकडे, सका सावकार, किरण सावकार, पैशावाली माणसं एखाद्याच्या मातीला जरी गेली तरी मसनवाट्यात पण खुर्चीवर बसतात. मोठाल्या लोकांच्या मात्या तुम्ही टी व्हीवर बघा, मोबाईलवर. मग नशीब खोटं आहे, मला बारीकसा मोबाईल आहे. तुमचे नशीब मोठाले भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. पण तुमच्यावर जळतो असा काही विषय नाही. काय घेणं कोणाचं चांगलं. शेजाऱ्याची इरील पाणी लागावं नाही, आपल्या उसाला भेटू द्या, फवाऱ्याला ताणता येईल, असा आनंद मानला पाहिजे. मोठ्या लोकांना इतकी किंमत आहे. एक सोपं सांगू का तुम्हाला, इमानदारीनं राग येऊ देऊ नका बरं माझ्या माईंनं. माझा काय तुमचा विरोध नाही. मला एकासाठीच वाचिले 4 फेब्रुवारी 2019ला. मला फक्त सरळ बोलण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी पांडुरंगानं वाचिले. इमानदारीनं सांगा, तुम्हाला एकुणेकीची शपथ, गिरगावचा बाळ्या उद्याच्याला मरण. संक्रांतीच्या दिवशी 4 बाया मंदिरात असतील आणि जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला आधी हळदी कुंकू देतात का गरीबाच्या बाईला? इमानदारीनं तुमच्या जिभेला इचूट असन संध्याकाळी. हो, कोणाला देता तुम्ही हळदी कुंकू? इमानदारीने सांगा, खरं बोला, खरं खरं खरं. तुमच्या मालकाला 5-5 दिवसाचं आयुष्य वाढेल. क्या बात आहे, वा विठाला विठाला. म्हणून किंमत. माझ्या कबीराची परिस्थिती नाजूक आहे महाराज. दिसणारी श्रीमंती रमेश बाबा नाजूक आहे,
पण असणारी श्रीमंती मोजायला बाळ्याकडे तराजू नाही. कबीर इतके श्रीमंत आहेत. पुढे ऐका, त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराला किराणा मागितला विलासबुवा. त्यानं सांगितलं माझी 2 तासाकरता सेवा करायला आलीस तर तुला देऊन टाकतो. काय घाणेरडा दुकानदार असेल. महाराज कबीराची बायको अमावस्याच्या दिवशी रात्री बाहेर निघली की तिच्या दाताचा प्रकाश पडायचा, इतकी सुंदर होती त्या मुसलमानाची बायको. कबीर जातीनं मुसलमान होते, मुसलमान, इतके सुंदर. योग असायला आणला किराणा. मालकाला सांगितलं मालक स्वयंपाक झालाय. चुकून बोललो, किराणा आणलाय, सकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली. वा, पण तू नाराज कशा करत आहेत? काय नाही, 2 घंटे त्याच्या सेवे करता जायचे. रात्रीचा 1:45 वाजलाय. कबीरानं बायको खांद्यावर घेतली, बायको खांद्यावर घेतली आणि त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराच्या दारात तिला नेऊन सोड. खाली मान घातली आणि एकच सांगितलं, प्रिये 2 तासाकरता त्याला मी समज, 2 तासाकरता त्याला मी समज. हा, तुला माझी शपथ आहे. नवऱ्याच्या शपथीपेक्षा मोठी शपथ जगात कोणती आहे? तुला माझी शपथ आहे, माझी. ठीक आहे. मंजुळ साजूकसा पाऊस पडत होता. तो पाऊस पडत असताना बारीकशी थेंब पावसाची पडत होते. त्या पावसाच्या थेंबात कबीराच्या डोळ्यातल्या पाण्याची भर पडत होती. महाराज ती भर नव्हती, खाली पडलेल्या मेघाच्या पाण्याला एका पवित्र अंतकरणी माणसाच्या डोळ्यातल्या अश्रूचे मोती समर्पित होत होते, मोती. आणि त्या धरणीला सांगितलं, माय मी मानवी जीवाला आलो त्यावेळेस पासून मी पायानं तुला तुडवतोय ग, तुडवतोय. मी तुझ्यावरती बसून लघुशंका करीत असेल, शौच करीत असेल, कधी कधी खोकला आला असेल, मी थुंकत असेल, मी स्नान केल्याच्या नंतर माझ्या घामाची घाण तुझ्यात पडत असेल. पण एक लक्षात ठेव धरणी माते, आयुष्यभर ज्यानं मला जन्म दिलाय मी त्याचं भजन केलंय. आयुष्यभर मला जन्म दिलाय त्याला मी डोळ्यात साठवलंय आणि एका स्त्रीशी पाणीग्रहण केलंय. ऐक धरणी माते, एखाद्या जातीत जन्माला यावा, त्या जन्माला येणाऱ्याचा दोष नाही. मला त्यानं जन्माला घातलंय, मला त्यानं या जातीत जन्माला घातलंय, माझा काय दोष आहे? श्रीमद भागवतामध्ये कालिया नावाचा सर्प देवाला विचारित होता. वेगच सांगतो, देवाला सांगितलं, काय देवा मला नाव ठेवतोस तू? तुला विष आहे, तुला दात आहे, तू विषारी आहेस, तुझ्यामुळे हे वासरं मरतात, मा काय दोष रे? मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? भगवंतानं सांगितलं, मी. सापाला विष कोणी दिलं रे? मी. सापाला दात कोणी दिले रे? मी. मग तन मन धन सब कुछ तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. काय रे माझं? सगळं तू दिलंस, माझा काय दोष आहे? तुम्हाला सर्पाच्या योनीत जन्म घातलास. कबीरानं सांगितलं, हे माते मला या कुळात जन्म घातला, पण मी वारकरी आहे. जरी कुळ माझं मुस्लिमाचं असेल तरी मी वारकरी आहे. माझे जेवढे पाय पडले असतील मला माफ कर. त्या पावलाला मी त्याचं चिंतन करतो. मी जगातलं जे काही पाहिलं असेल त्याच्यात मी विठ्ठलच पाहिलाय, मी माझा राम प्रभू पाहला, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिलं. आणि मला आज ते बघायला लावतीस, मला आज ते बघायला लावतीस? प्रभू मला ते बघायला लावता. मी जीवनभर तुला डोळ्यात साठवलंय, मला जीवनभर मी तुला माझ्या जिभेवर साठवलंय. मी आयुष्यात तंबाखू खाल्ली नाही. देवाचं नाव किती गोड आहे, अनंत. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे माझ्या विठ्ठला रे, किती गोड
मला सांगा, इतकं जर रमेश बाबा देवाचं नाव गोड असेल ते कशाने घ्यायचे? तोंडानं. आणि मग तोंडानं जर देवाचं नाव घ्यायचं असेल तर त्या जिभेवर तंबाखू टाकल्यावर जीभ गोड झाली का? इमानदारीने सांगा. येऊ द्या माझा राग जरसा. काय मी काय तुमच्या उसात म्हशी घातल्या का? कवा तुमच्या आडतीचं कुलूप मोडे सावकार म्या? तुमचे रिकामी तरी कट्टे पाय पुसायला म्या नेले का कधी? सांगा ना. होय किरण सावकार? हा, मग इतकी पवित्र जीभ त्या घाणेरड्या तंबाखून घाणेरडी करता, मग गोड नावाचा नाश झाला का नाही? त्या नावात ताकद आहे का? नावाचा दोष आहे का तुमच्या जिभेचा दोष? सांग ना देवा. अरे तुझं इतकं गोड नाव, तुझ्या गोड नावानं माझी जीभ सुद्धा गोड झाली, माझे डोळे गोड झाले, आणि मला आज ते बघायला लावतोस? अरे मी जिच्याशी पाणी ग्रहण केले ती एका परपुरुषानं तिला स्पर्श करावे मला डोळ्यानं पाहायला लावतोस? आयुष्यभर तुला पाहून डोळ्यात ठेवलंय, आयुष्यभर तुझ्या रूपाचं गुण या जिभेनं केलंय, आणि माझ्याशी जीवनभर सहरचरणी असणारी माझी, अरे आई लहानपणी जशी आपल्या बाळाला सांभाळते इतकं माझ्यावर माझ्या बायकोनं प्रेम केलं रे देवा, आणि मला हे बघायला लावतोस? महाराज, वरचं पापण खालच्या पापनाला चिटकतं इतक्या टायमात विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणात काय उद्भवलं असेल, आणि त्या तुळशी दास नावाच्या दुकानदारात त्यानं प्रवेश केला, आणि दात चमकते तितक्या सुंदर बाईला कामात्मक दृष्टीनं पाहणारा हरामखोर दुकानदार एका शकंदात बदलला, आणि पाय धरून एकच म्हणला, तुझ्या नवऱ्याला म्हण मला माफ कर, याच्यानंतर मी तुझ्या नवऱ्याचा मेहुणा, तू माझी बहीण. महाराज, कशाची ताकद आहे बरं? फक्त त्याच्या रूपाचं गुणगान आणि फक्त त्याच्या नामाचं गुणगान, इतकी त्याच्या रूपात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात दुःखाची नुरती सुखाचे सुख, दुःखाची नुरती सुखाचे रूपाची ताकद, त्याला अंतःकरणात ठेवावं. सगळं चांगलं भरपूर पाणी आल्याच्या नंतर मोठाले लाकडं पण कशी वाहत जातात, तसं दुःख रूपी फुरसन त्याच्या नामाच्या आणि त्याच्या रूपाच्या प्रतापानं वाहून जाते. एक लक्षात घ्या, माफ करा बरं, तुमचा सावकार किती श्रीमंत झाल्यावर गुरुजी सारखी पुण्यतिथी होईल तो गेल्यावर? इमानदारीने सांगा, तुम्हाला बाळूची शपथ आहे. अख्खा महाराष्ट्र जरी त्याच्या ताब्यात असला, एखादा सावकार पंतप्रधान जरी झाला तुमचा, तर ते गेल्यावर गुरुजी इतका पूज्य होईल का? का गुरुजी इतके पूज्य सांगू तुम्हाला? महाराज, गुरुजीचा पुरुषार्थ इतका होता, चंद्रभागेमध्ये स्नानाला गुरुजी केले की चंद्रभागेला आनंद होत होता.
मला गुरुजीची काया शीतल करण्याचा योग माझ्यात आहे. हा चंद्रभागेला आनंद होत होता. चंद्रभागेला आनंद व्हायचा. चंद्रभागेला याच्या पलीकडे सांगू का? माधव महाराज मगर म्हणायचे, गुरुजी ज्ञानेश्वरी वाचित असताना अक्षर हसायचे. अक्षर हसायचे, अक्षर. पण ते तुम्हाला दिसतील का? नाही, ते गुरुजीला दिसायचे. गुरुजीने एके दिवशी ज्ञानेश्वरी गुंडाळीन हृदयाला लावली आणि विचारलं, हे वाणी देवता, म्हणजे सरस्वती, अक्षराची देवता, हे वाणी देवता, मी वाचत असताना तुम्ही का हसता? तर ज्ञानेश्वरीतनं आवाज आला, गुरुजी तुमची दृष्टी आमच्यावर पडल्याच्या नंतर आम्हाला इतका आनंद होतो की आज आम्ही भाग्यवान आहेत, आम्हाला गुरुजी वाचवायलेत. महाराज ज्ञानेश्वरीला आनंद व्हायचा. ज्ञानेश्वरीला हा गुरुजीचा पुरुषार्थ होता. एखाद्याला राग येईल येऊ द्या, मला खरं बोलायचं ना ते. स्वामीजी तुम्हालाही माहीत असेल तुमच्या बालवयात, बाबा तुम्ही लहानपणी काही मोठ्या मालकाकून नथुराम बाबाकून ऐकलं असेल, गुरुजीचे पाठ सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यांची पाठ बंद होत होते. गुरुजींचा पाठ सुरू झाल्याच्या नंतर सगळे पाठ करणारे गुरुजींच्या पुढे पाठाला बसत होते. हा गुरुजींच्या विद्वत्तेचा पुरुषार्थ होता. हा प्रताप होता गुरुजींच्या विद्वत्तेचा. एवढी मोठी शक्ती गुरुजींची. गुरुजी रस्त्यानं चालत असताना, महाराज एक आदरयुक्त भीती सांगतो तुम्हाला, आदरयुक्त. माझ्या लहानपणी एका काम करणाऱ्या माणसाचं एक वळण पाहिलं होतं मी. त्याला बिडीचा नाद होता. आणि बिडी ओढत असताना तो ज्याच्या इथं काम करतो, तो काम करणारा समोर आल्याच्या नंतर त्यानं स्वतःची बिडी हातात जर खाली टाकून दिली तर मालकाला दिसली असती. पण खाली टाकल्याच्या नंतर मालकाला दिसन, विस्तव ठेवला तर धूर निघल म्हणून त्यानं स्वतःच्या मांडीला बिडी विझिली, तशीच हातात दाबून धरली. पण मालका देखता बिडी वाढायची नाही. याला आदरयुक्त भीती म्हणतात. महाराज प्रचंड विद्वान गुरुजी आल्याच्या नंतर रस्ता सोडित होते. रस्ता सोडित होते. हा गुरुजींचा पुरुषार्थ. महाराज काय केलं या लोकांनी? एक सोपं सांग का? ह्या 8 दिवसामध्ये आमच्यासारखे हजारो लोक गुरुजीच्या नावानं पोट भरतात. कालचं आजचं कीर्तन मला कोणामुळे? गुरुजी देत असताल तुम्ही नारळ, पण कोणामुळे द्यायले? गुरुजी. असे किती बाळू महाराज असतील महाराष्ट्रात? किती सप्ताह असतील चालू? मला सांगा. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट सांगू का? या 8 दिवसात अख्ख्या महाराष्ट्रभर अन्नदान आहे. ज्या त्या परीनं, कुठं मोठ्या प्रमाणात, कुठं कमी प्रमाणात. महाराज काय लोक इतकी श्रीमंत आहेत? यांनी फक्त जगातल्या श्रीमंताचं रूप पाहिलं आणि जगातल्या श्रीमंताचं फक्त नाव घेतलं. तुमची आमची नावं नाही घेतली त्यांनी. तुम्हाला एक माहिती आहे का? गुरुजींचं कीर्तन चालू एकदा नथुराम बाबा केळकर सांगायचे. गुरुजीच्या कीर्तनात एक बाई आणि तिचा नवरा 2 जण आले. मोठ्या घरची होती ती, श्रीमंत लोक असतील ती. आणि गुरुजीच्या सत्कारा करतात. त्या काळामध्ये 500-700 रुपयाची शाल असेल त्या काळात. म्हणजे आजची ती शाल असेल, आजचं ते वस्त्र असेल मखमली 4-5 हजार रुपयाचं. आणि गुरुजीला सत्कारासाठी मंजुळाची माळ आणि ती शाल. गुरुजीला काही या गोष्टीची गरज नव्हती आणि काही राग येत नव्हता. पण एवढं कीर्तन चालू असताना ते सगळ्यांना सारून येत होते. त्यावेळेला गुरुजी म्हणले, अरे ती मसड आली, शिंग लागते कोणाला? अरे घोडा आलंय, कोणाला पाय लागतील? महाराज फक्त देवच अंतकरणात ठेवलेली लोक होती ती. माझसारखा कीर्तन येऊ द्या, 5,000ची शाल आणायलेत, गारव्यात काम येईल, नाही पांगितले तर जावायला देईल. हे सोंगत नव्हतं महाराज. म्हणून नुसतं तेज पान झोपेतून उठल्यावर तुमची जांभाळी संपल इतकं तेज प्रतिम येते. तर प्रत्यक्ष गुरुजी पाहिल्यावर काय वैभव असेल ते. काय वैभव महाराज. वेदांत काही लोकांनी सांगावं, काही ठराविक लोकांनी वेदांत सांगावं. ज्यांनी गुरुजीचं श्रवण केलं त्यांनी वेदांत सांगावं. नाही तर वेदांत काही असतो, अंगठीत बोट का बोटात अंगठी.
अंगात शर्ट का शर्टात अंग, टोपीत डोकं का डोकीत टोपा, हे के कशाला सांगायचे? दोऱ्याचं धोतर का धोतराचा दोरा, हे कशाला सांगायचं? हे कंपनीवाल्याला विचार, ज्यानं तयार केले त्याला विचार, नाही इथं कशाला लोकायला विचारी तू? महाराज, ब्रह्माचं झाड कांतीप्रियेच्या पुढे उभं राहत होतं. ही गांधारीची दाशी होती, चुकून बोललो, कुंतीची दाशी, तिचं नाव होतं कांतीप्रिया. वेदांत सांगायची. आणि त्याच्यानंतर वेदांत जर मूर्तिमंत उभा राहत असेल तर श्री गुरु गुरुजींच्या पुढं. हा पुरुषार्थ होता महाराजच्या लोकांचा. गुरुजी निघाले. नामदेव पायरीच्या पलीकडे असतानाच चोखोबराय समाधीतनं डोकं वरी करायचे. या गुरुजी या 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 या. महाराज त्या समाधीचा पाषाण रामकृष्ण हरी म्हणून गुरुजीला बोलायचा. नामदेव महाराजांची पायरी हलायची गुरुजी आल्याच्या नंतर. श्री गुरु वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य हैबत बाबा काकडा करत असताना आळंदीतल्या मालकांच्या समाधीला घाम यायचा. आळंदीतल्या मालकांची समाधी डुलायची हैबत बाबांसाठी. आणि गुरुजी आणि श्री गुरु बंकट स्वामी ही दोन माणसं विटेवरच्या मालकाच्या मंदिरात जात असताना चोखोबरायची समाधी रामकृष्ण हरी म्हणायची, नामदेवरायची समाधी आदरायची. आतमध्ये आल्याच्या नंतर डाव्या हाताला भगवान गणेश, डाव्या पायावर नाचायचे. गुरुजी मधात जात असताना डाव्या पायावर नाचायचे. महाराज समोरचा जळोजी मळोजी नावाच्या पांचाळानं केलेला तो भरमाटी सागाचा मंडप आजही जळोजी मळोजीची समाधी उजव्या हाताला आहे. त्या मंडपाच्या पुढे गेल्याच्या नंतर मारुतीराय स्वागत करायचे. आई आहे गुरुजी, आई आहे, आई आहे गुरुजी, आई आहे, आई आहे. आणि गुरुजी मंदिरात गेल्याच्या नंतर विटेवरचा मालक खाली पाहत होता. सेना महाराज देवाच्या दर्शनाकरता जायचे. श्री गुरु सेना महाराज देवाच्या दर्शनाकरता गेल्याच्या नंतर सेना महाराज मंदिरात आले की भगवान मान खाली घालीत होते. सेना महाराजाचा चेहरा देवाने एकदाच पाहिला. सेना महाराजानं त्या दिवशी पंढरपूरच्या बाजारात वस्त्रा घासायची शिली घेतली होती. वस्त्रा घासायची शिडी घेतली होती, दगड. त्यावेळेला त्या ब्लेड नव्हत्या ना, वस्त्री घासावं लागायची. तर सेना महाराजानं घरी गेल्यावर झोपच नाही आली. आज देवानं माझ्याकडं कशा करता बघितलं असेल, चांगलं का वाईट, म्हणून वारी नसताना पुन्हा एक चक्कर हाणली. आणि देवाला आज देव बघत नव्हता, आज देवाची मान खाली होती. आणि सेना महाराजानं देवाला विचारलं, प्रभू एक बोलू का? इतक्या वर्षापासून वारी करतो, माझ्याकडे बघत नाही, काल कसं बघितलं? काल माझ्या दर्शनाला आलेच नव्हते. काल तुम्ही तुमच्या धंद्याचा दगड घ्यासाठी आलते, तुमच्या वस्त्रा घासण्याचा दगड घेण्यासाठी आलते, तुम्ही माया दर्शना करता आलते का? महाराज इतकं देवाला विकत घेणारी माणसं आहे ती. यायच्या भक्तीचं कर्ज ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. ब्रह्मांडाच्या मालकावर यांचं कर्ज. तशी गुरुजी गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाची मान अशी थोडीशी झुकावी. काय ताकद होती महाराज, काय पुरुषार्थ होता गुरुजींचा. का झुकत होता, कशा करता झुकत होता? त्याला एक निष्ठा असते बरं, निष्ठा. जशा माझ्या मावल्या पतिव्रता असतात का, तसे तुम्ही सुद्धा पुरुषार्थार्थ पातिव्रत पण तुमच्याकडे पण आहे. महाराज एखादी पत्नी आपल्या मालकावर इतका आदर करते का? तिला खात्री आहे माझा मालक सुद्धा पतिव्रत आहे. स्वभार्या सांडोनी जाना, ज्येष्ठ ती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा, ऐक बापा नरोत्तमा. माझा पती माझ्या व्यतिरिक्त जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणतो आणि कनिष्ठ स्त्रीला बहीण म्हणतो. पत्नी फक्त मलाच म्हणतो. इतका तिचा भाव, इतकी तिची निष्ठा, म्हणून मालकाचा आदर. महाराज हा जर व्यवहारात आदर असेल, एखादा मुलगा आज्ञाधारी असेल, तो एखादोन दिवस बाहेरगावी गेला असेल तर घरी त्या व्यक्तीने म्हणा, कधी येतो का तो? कर्मच ना, घर कसं सुनं सुनं वाटतंय.